नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी बाळासाहेब दैफळे पुन्हा एकदा बँकर्स पॉईंटच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो। आज एक महत्त्वाची इन्फॉर्मेशन मी घेऊन आलेलो आहोत की अप्रेंटिसच्या भरपूर साऱ्या जागा या वेगवेगळ्या बँकांमध्ये निघत आहेत। आता एक वॅकन्सी 4500 सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या वॅकन्सीज आलेल्या आहेत। तर हा फॉर्म भरणं खरंच गरजेचं आहे का? विद्यार्थ्यांनी हा फॉर्म भरावा का? कारण काय होतं, बरेच विद्यार्थी फॉर्म भरतात, त्यांना काही माहीत राहत नाही, फॉर्म भरतात। परीक्षा आता ही कधी कधी तुम्ही तुमच्या घरून पण देऊ शकता, कधी कधी सेंटरलाही एक्झाम आहे आणि मग एक्झाम झाल्यामुळं ज्यावेळेस तुमची अपॉइंटमेंट होते आपल्याला वाटतं की आपलं सिलेक्शन झालं, परंतु हे फक्त एका वर्षासाठी आहे। दुसरी गोष्ट, जर आता भरायला पाहिजे की नाही भरायला पाहिजे ह्या गोष्टीवरती येतो मी महत्त्वाच्या मुद्द्यावरती। याच्यामध्ये काय होतं, तुम्हाला 10 ते 15 हजारापर्यंत स्टायपंड भेटणार आहे। वेगवेगळ्या बँकांचं वेगवेगळं स्टायपंड आहे आणि महत्त्वाचा पार्ट हा आहे की जर तुम्ही जेन्युइन अभ्यास करत असाल, समजा काही विद्यार्थी असे असतात की आपलं आता 2 वर्षापासून आपण प्रिपरेशन करतो, उगाच 1-2 मार्कांनी आपण फेल झालो आणि मग 2 वर्षापासून 3 वर्षापासून प्रिपरेशन करत असताना आपल्याला काय वाटतं की यार आपल्याला कुठेतरी आता इन्कम स्टार्ट होणार आहे आणि मग तुम्ही काय करता की तो फॉर्म भरून सिलेक्शन झालं की लगेच जॉईन करता। याच्यामुळं काय होतं, शॉर्ट टर्म इन्कम तुमचं स्टार्ट होतं, पण 1 वर्ष झालं की पुन्हा तुम्ही ॲज इट इज राहणार आहे। पण ह्या 1 वर्षामध्ये तुम्ही जे काही 1.5-2 लाख रुपये कमवणार आहात हे खरंच इम्पॉर्टंट आहे का? कारण आपण मागचा 3 वर्षाचा काळ ह्या ज्या गव्हर्नमेंटच्या एक्झाम्स याच्यासाठी आपण घातलेला आहे आणि आता 1-2 मार्कासाठी आपण जर बँकेमध्ये अप्रेंटिसशिप म्हणजे तिथं तुम्हाला काही बसून ठेवणार नाही, तुम्हाला क्लेरिकल किंवा इवन त्याच्यापेक्षाही जास्त डिपेंड करतं की कोणती ब्रँच तुम्हाला भेटणार आहे, त्याच्यापेक्षाही जास्त तुम्हाला काम तिथं करायचं आहे आणि काम करत असल्यामुळं अभ्यास जेवढा तुमचा व्हायला पाहिजे तेवढा अभ्यास तुमचा होणार नाही आणि त्यामुळं काय होणार, तुम्ही फ्लोच्या बाहेर जाणार। पुन्हा बँकेमध्ये तुम्ही गेल्यानंतर बँकेमध्ये तुम्हाला नवीन नवीन गोष्टी असतात शिकायला, त्यानंतर बँकेमध्ये आता बरेच सेलिब्रेशन होतात, बऱ्याच गोष्टी म्हणजे आपण काय करतो, एक ऑफिसर टाईप जगायला लागतो आणि त्यामुळं तुमचं अभ्यासाकडे दुर्लक्ष होतं आणि अशा केसमध्ये तुमच्या करिअरची पूर्ण वाट लागू शकते। म्हणून जे विद्यार्थी ज्यांचं थोड्या मार्काने सिलेक्शन राहिलेलं आहे, ज्यांना स्वतःवरती विश्वास आहे की ह्या वर्षामध्ये किंवा 6 महिन्यामध्ये मी कुठली ना कुठली परीक्षा पास होणार आहे, तर अशा विद्यार्थ्यांनी कृपया करून अप्रेंटिसशिपचे फॉर्म भरू नये। त्यामध्ये तुम्हाला फक्त 15,000 रुपये महिना 12 महिन्यासाठी तुम्हाला हे अप्रेंटिसशिपसाठी तुम्हाला प्लेस केलं जाणार आहे। त्यानंतर तुम्हाला जे सर्टिफिकेट भेटणार आहे त्याचा मात्र काही बँकांनी 5 मार्कासाठी फायदा होणार आहे। मेन्स परीक्षेमध्ये 5 मार्काचा बेनिफिट तुम्हाला होणार आहे, पण तुम्ही जर इकडे 1 महिना शिल्लक चांगला अभ्यास केला, पुन्हा मी ते सांगतो अभ्यास हा चांगला करावा लागेल। जर तुम्ही टाईमपास करत असेल ना तर बिंदास तुम्ही हा अप्रेंटिसशिपचा फॉर्म भरा। तुम्ही 1 तास अभ्यास करता, बाकीचा तास तुम्ही टाईमपास करत हिंडता, तर अशा केसमध्ये त्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला पाहिजे, त्यांना काम काय असतं ते कळलं पाहिजे। पण जे विद्यार्थी सिरियसली अभ्यास करतात अशा विद्यार्थ्यांनी त्यांना माझं तरी एक वैयक्तिक मत आहे की अशा विद्यार्थ्यांनी स्वतःचा लॉस करून घेऊ नये, कारण तुम्हाला काम भरपूर असणार आहे। इवन संडेलासुद्धा काही वेळेस तुम्हाला काम करावं लागू शकतं, तर त्यापासून मग तुमचा काय होईल, डिस्टर्बन्स वाढेल आणि कसं असतं, थोडंसं काम करायला गेलं म्हणजे तिथं कस्टमर्स सोबत दररोजचं डिस्कशन असतं, कधी वाद होतात, कधी ऑफिसर लोक चिडतात, मग अशा गोष्टीतून तुमचा जसा अभ्यास व्हायला पाहिजे तसा अभ्यास होत नाही आणि ही माहिती तुम्हाला कोणच सांगणार नाही। सगळे म्हणा भरा फॉर्म, परंतु त्याच्यामध्ये जे जेन्युइन अभ्यास करणारे विद्यार्थी आहेत त्यांचा डेफिनेटली लॉस आहे। पण जे विद्यार्थी उगाच 1 तास 3 तास बॅच करतात, नंतर उगा टाईमपास करतात, त्यांना अभ्यासाचं काही घेणं देणं नाही, बाकीचा टाईम उगा इकडं तिकडं स्पेंड करायचा आहे, तर अशा विद्यार्थ्यांनी इकडं तिकडं टाईम स्पेंड करण्यापेक्षा बँकेमध्ये तुम्ही एक चांगला अनुभव म्हणजे क्लेरिकलचं सर्वच काम जवळपास तुम्हाला तिथं करायला भेटू शकतं काय ब्रँचमध्ये, तर तो तुम्हाला एक चांगला अनुभव तिथून मिळू शकतो। पण कोणत्या विद्यार्थ्यांनी मी आधीच सांगितलं की जे विद्यार्थी अभ्यासाकडे पूर्ण लक्ष देत नाही अशा विद्यार्थ्यांनी। ओके, तुम्हाला अजूनही याच्याबद्दल काही डाऊट असेल तर तुम्ही खाली जो आपला नंबर याच्यामध्ये आहे तो नंबरवरती मेसेज मला करून विचारू शकता। हा जर व्हिडिओ तुम्हाला आतापर्यंत मी कधी म्हटलं नाही, परंतु हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।